प्रॉपर्टी कार्ड वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे उपस्थित राहणार आहेत। सर्व ऑफ इंडियाकडून 23,132 गावांचे अंतिम नकाशे हे तयार झालेले आहेत। त्यावरून 7,000 गावांच्या प्रॉपर्टी कार्ड हे तयार करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे। स्वामित्व योजनेच्या माध्यमाने 55% लोकसंख्या ही ग्रामीण भागाची आहे, त्यांना एक चांगल्या पद्धतीची सुविधा ही निश्चितपणे भेटणार आहे। आणि त्याच्यामुळे या प्रॉपर्टी कार्डच्या माध्यमाने ग्रामीण भागांमधल्या जो सर्वसामान्य शेतकरी आहे त्याला त्याची पत उंचवण्याच्या दृष्टिकोनाने ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे। त्याला बँकेकडनं कर्ज असेल, त्याला प्रॉपर्टीवरती लोन असेल, या सगळ्या गोष्टी या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने त्याला त्याचा अधिकार मिळवून देण्याचं काम हे करणार आहे। त्याचबरोबर आदिवासी बांधवांसाठी ही योजना तेवढीच महत्त्वाची आहे, कारण आदिवासी बांधवांना वाडी वस्तीवरती राहणाऱ्या नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या मालमत्तेची कायदेशीर कागदपत्र देण्याच्या साठी या योजनेचा फार मोठा फायदा हा होणार आहे। आणि त्याच्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आहे। आधुनिक पद्धतीने जमिनीची मोजणी करणारी ही योजना आहे आणि त्याच्यामधनं डिजिटल इंडिया या माध्यमातून प्रोत्साहन आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं हे एक पाऊल आहे असं माझं स्वतःचं मत आहे। त्याचबरोबर ग्रामपंचायतांमध्ये ज्या जमिनीवर होणारा बेकायदेशीर ताबा आहे किंवा गैरव्यवहार आहे यालाही, आणि त्याचबरोबर भूमाफियांकडून जे गैरप्रकार होतात त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारी ही एक अतिशय महत्त्वपूर्ण योजना आहे। जसं मी मगाशी आपल्याला सांगितलं की मोजणीच्या वेळेस आपल्याला कल्पना आहे की ग्रामसेवक असतील, त्याचबरोबर रेव्हेन्यूचे कलेक्टरचे काही अधिकारी असतील, जमिनीचे मालक, पोलीस अधिकारी, त्या घराचा शेजारी जो राहत असतो यांची उपस्थिती असणं आवश्यक असतं। पण यावेळेस या मोजणीच्या संदर्भातली ड्रोनच्या सहाय्याने आपण मोजणी करतोय, त्याच्यामध्ये उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या पुराव्यानुसार संबंधित जमीन मालकाची जमीन प्रॉपर्टी कार्ड, ही प्रॉपर्टी कार्ड आपण या योजनेच्या माध्यमाने उपलब्ध करून देतोय। त्यामुळे ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण आणि ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलणारी योजना आहे असं आपल्या सर्वांना आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमाने सांगू इच्छितो। जसं मगाशी आपल्याला सांगितलं की उद्या या प्रॉपर्टी कार्डचं डिस्ट्रीब्युशन हे होणार आहे आणि माननीय मोदीजी हे 12:30 वाजता लोकांना संबोधित करणार आहेत। आपणही पत्रकार बंधू भगिनी या इकडे ठाणे कलेक्टर ऑफिसला यावं अशी आपल्या सर्वांना मी आमंत्रण देतो। या ड्रोनच्या सहाय्याने ही मोजणी होत असते आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे आपल्याला कायदेशीर कागदपत्र उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आपल्याला जमीन मालकाचा अधिकार हा याच्यामध्ये निश्चित करता येतो। बरेचदा असं होतं की त्या तिकडे बेकायदेशीर कब्जा केलेला जातो आणि त्याच्यामुळे तो बेकायदेशीर आहे हे सिद्ध करण्यासाठी ज्यावेळेस कधी कधी आपल्याला अनुभव येतो, एक कटू अनुभव याच्या अगोदरच्या काळामध्ये आपल्याला आला असेल की संबंधित अधिकारी आहेत ते तारीख देतात, वेळेत येत नाही किंवा लोकांना नाहक याच्यामध्ये त्यांची ससेहोळपट होत असते, त्यांना त्रास होत असतो। या योजनेच्या माध्यमाने लोकांचं या सगळ्या लाल फितीमधनं सुटका होणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींना एक आपण म्हणतो ना की सोयीस्कररित्या माननीय मोदीजींच्या माध्यमाने केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने ही एक सुविधा लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि त्याच्यामुळे भारताच्या विकासासाठी आणि विशेष करून ग्रामीण भारताच्या विकासासाठी आपण असं म्हणायला हरकत नाही की एक फार महत्त्वाचं पाऊल आहे। आणि जसं निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेस माननीय फडणवीस साहेबांची शपथविधी झाली त्यावेळेस एक घोषणा दिली होती की आता महाराष्ट्र थांबणार नाही। महाराष्ट्राच्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार। आज या इकडे या पत्रकार परिषदेमध्ये आपण सगळे आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचे सर्वप्रथम तर आभार व्यक्त करतो। उद्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की स्वामित्व जी योजना आहे केंद्राची, त्या केंद्राच्या योजनेच्या माध्यमाने आपण काही पत्रक जमिनीचे अधिकार त्या लोकांना देण्याचा कार्यक्रम
हा आयोजित केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने एक स्वयंपूर्ण गावकरी, त्याचबरोबर गावकऱ्यांसाठी त्यांचा मालमत्ता धारक गावकरी असं करण्याचं हे या योजनेच्या माध्यमाने शासनाने नियोजित केलेलं आहे. गावकऱ्यांची आर्थिक पत उंचवणारी खऱ्या अर्थाने ही स्वामित्व योजना आहे आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायत ही स्वयंपूर्ण व्हावी. कारण ज्यावेळेस या योजनेच्या माध्यमाने त्या गावकऱ्याची जागा किती आहे त्या पद्धतीने ग्रामपंचायतीला कर आकारता येतो आणि त्याच्यामुळे बरेचदा आपण बघतो की माझी हद्द कुठली ही त्या व्यक्तीला माहीत नसतं आणि त्याच्यामुळे त्या जागेवरती अतिक्रमण होतं, किंबहुना काही ठिकाणी ग्रामपंचायतीचा कर बुडवला जातो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खरं तर मोदीजींच्या माध्यमाने, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये केंद्र शासनाने ही योजना तयार केली आणि त्याची अंमलबजावणी ही होत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टींचा फायदा हा सर्वसामान्याला, गावकऱ्यांना, ग्रामीण भागातमधल्या महाराष्ट्राला फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ग्रामीण महाराष्ट्राचा खऱ्या अर्थाने चेहरा मोहरा बदलणारी ही योजना आहे. आपल्याला कल्पना आहे की मोदीजी आल्यानंतर डीबीटी सारखी योजना असेल, किंबहुना जनधन अकाउंट सारखे कार्यक्रम असतील, असे अनेक उपयोजना ज्या खऱ्या अर्थाने डिजिटल इंडियाचं एक प्रतिनिधित्व किंवा प्रतिकात्मक दृष्ट्या आपलं काम चालू आहे. त्याच्यामुळे थेट संवाद हा लाभार्थ्यांपर्यंत शासनाचा होत असतो. त्याच्यात डिजिटल इंडियाचा हा एक भाग खरं तर या योजनेचा आहे आणि त्याच्यामुळे या जमिनीच्या मालकी हक्कावरून जे काही वादविवाद होत असतात ते वादविवाद या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने आपल्याला दूर करता येतील. त्याचबरोबर गरीब नागरिकांना जमिनीच्या कागदपत्रांबद्दल संपूर्ण माहिती नसते, ती माहिती या योजनेच्या माध्यमाने उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर जमिनीवर नकळत किंवा मुद्दाम केलेला जो कब्जा असेल आणि त्याच्या मालकी हक्काची जमीन त्याला ज्या सर्वसामान्य गावकऱ्यांना मिळवता येत नाही, ती या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने त्याला निश्चितपणे न्याय हा भेटणार आहे आणि चुकीच्या गोष्टींना आळा बसण्याचं काम, त्याचबरोबर पूर्ण ट्रान्सपरन्सी आणण्याचं काम हे या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने होणार आहे आणि एक डिजिटल भारताच्या योजनेचा एक भाग म्हणून निश्चितपणे या योजनेचा फार मोठा लाभ हा होणार आहे. 21 एप्रिल 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी गावांचे ड्रोन सर्वेक्षणची योजना सुरू केली आणि या ड्रोन सर्वेक्षणाच्या माध्यमाने आपल्याला जो खऱ्या अर्थाने मॅनपॉवर लागतो त्याची टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला पूर्ण ट्रान्सपरन्सी कसे आणता येईल हा या पूर्ण सर्वेक्षणाच्या माध्यमाने काम केलं गेलं आणि या योजनेच्या अंतर्गत देशातली जी ग्रामीण भागातल्या जमिनीचा मालक आहे त्याचा हक्क असलेल्या शेतकऱ्यांना ई प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचं काम हे केंद्र शासनाच्या माध्यमाने, राज्य शासनाच्या मदतीने करण्यात आलं. ग्रामीण महाराष्ट्रातली 30,115 गावांमध्ये जनतेचं आयुष्य बदलणारी ही योजना आहे आणि आज म्हणजे उद्या आपल्याला कल्पना असेलच की 15,327 गावांना हे प्रॉपर्टी कार्ड देण्याचं काम होणार आहे. ठाण्यामध्ये उद्या 12 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सन्माननीय मोदीजी हे थेट संवाद लोकांबरोबर 12:30 वाजता लाईव्ह येऊन करणार आहेत आणि त्याच्यामुळे मोदीजींबरोबरचा हा लोकांचा संवाद आणि या कार्यक्रमासंदर्भातले जी ई प्रॉपर्टी कार्ड देण्याचा विषय आहे हा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये होणारच आहे. ठाण्यामध्ये आपल्या कलेक्टर ऑफिसला 12-12:30 हा कार्यक्रम आहे, त्यालाही आपण सगळे पत्रकार बंधू बघा असं मला वाटतं. सर, ते स्वतः ठाण्यामध्ये या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते 12 वाजता कलेक्टर ऑफिसमध्ये येतील. 12:30 वाजता मोदीजींचं लोकांबरोबरचा संवाद झाला की त्याच्यानंतर ही ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप सुरू. सगळे याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला ज्या वक्फ बोर्डच्या जमिनीच्या संदर्भातली पण टेक्निकल अडचणी येत होत्या त्याही याच्यामधनं दूर होतील.
आणि ज्या ज्या ठिकाणी शहरीकरण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्वीच्या शासनाने असा निर्णय घेतला होता की हे डीम्ड टू बी नॉन ॲग्रिकल्चरल आहे. तिथे ॲग्रिकल्चरल नाही, ते डीम्ड एनए आपण जे त्याला म्हणतो, तो डीम्ड एनएचा स्टेटस देण्यात आला होता. पण याच्यामध्ये सर्व जमिनींची मोजणी ही होणार. नाही, सीएम साहेब आहेत. माननीय शिंदे साहेब हे घरगुती कार्यक्रमाच्या माध्यमाने ते दुसऱ्या ठिकाणी गेलेले आहेत, त्याच्यामुळे ते नसतील. पण प्रताप सरनाईक साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. या उद्याच्या कार्यक्रमाला माननीय सीएम साहेब, त्याचबरोबर आपले माननीय मंत्री महोदय प्रतापजी सरनाईक आणि स्थानिक सर्व आमदार हे उपस्थित राहणार. जमीन मोजणीच्या आधुनिकीकरणाचं एक फार महत्त्वाचं पाऊल हे केंद्र शासनाच्या माध्यमाने होत आहे आणि त्याच्यामुळे स्वामित्व योजना ही जी माननीय मोदीजींच्या माध्यमाने 2021 21 एप्रिल 2021ला जाहीर झाली, त्याच्या माध्यमाने देशातल्या सर्व ग्रामीण भागातल्या जमिनींचं ड्रोन आणि त्याचबरोबर कायदेशीर कागदपत्रांच्या सहाय्याने मोजणी करण्यात आली. आपल्याला सगळ्यांना हा अनुभव आलेलाच असेल की मागच्या काळांमध्ये अधिकारी गैरहजर राहिले किंवा अधिकारी तारखांवर तारखा देतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडची जी मोजणी व्हायची आहे ती मोजणी प्रलंबित होत होती. त्याचबरोबर जमिनीवरचे बेकायदेशीर अधिकार किंवा बेकायदेशीर पद्धतीने कब्जा घेण्याचं काम होत होतं. स्वामित्व योजनेच्या माध्यमाने जो खऱ्या अर्थाने गरीब शेतकरी आहे, जो महाराष्ट्र ग्रामीण भागामधला एक महत्त्वाचा घटक म्हणून सातत्याने राबत असतो, अशा व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचं काम हे या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने होणार आहे. आणि डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनाने अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात काम करणाऱ्या केंद्र शासनाने घेतलेलं आहे. राज्य शासनाच्या सहकार्याने या माध्यमाने आपण जवळपास ग्रामीण महाराष्ट्रातल्या बरेच ठिकाणी हे ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप हे होणार आहे. ठाण्यामध्येही उद्या या ई प्रॉपर्टी कार्डचं वाटप होणार आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांचं न्याय मिळवून देण्याचं काम होईल. त्याचबरोबर आदिवासी भागांमधले जे आदिवासी बंधू भगिनी आहेत त्यांनाही त्यांच्या जागेवरचा अधिकार मिळवून देण्याचं काम या स्वामित्व योजनेच्या माध्यमाने भेटणार आहे. सर, उद्या मुख्यमंत्री ठाण्यामध्ये येणार आहेत, कशा प्रकारे कार्यक्रम? कलेक्टर ऑफिसवाले देतील. माननीय फडणवीस साहेब या कार्यक्रमाला, स्वामित्व योजनेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या इकडे प्रॉपर्टी कार्ड्सचं वाटप हे होणार आहे. 12:30 वाजता मोदीजींचा संवाद हा लोकांबरोबर होणार. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये या ई प्रॉपर्टी कार्डचा वाटपाचा कार्यक्रम होईल. त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर आपले राज्याचे मंत्री माननीय सरनाईक साहेब आणि आपले ठाण्यातले आमदार खासदार या इकडे उपस्थित राहणार आहेत. ते तुम्हाला कलेक्टर ऑफिसवाले टेक्निकल माहिती देऊ शकतात. हार्दिक स्वागत. मला वाटतं नवीन सत्ता स्थापन झाल्यापासून आपली ही पहिलीच पत्रकार परिषद आहे आणि सर्व पत्रकार मित्रांनी चांगली उपस्थिती इथे दर्शवलेली आहे. आपल्या सगळ्यांना मंत्रिमंडळाचा विस्तारही झालेला आहे, खाते वाटपही झाले. तसंच सत्ता स्थापन झाल्यानंतर पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे साहेब उपस्थित आहेत. मी डावखरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेला संबोधित करावे. सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना नमस्कार. एक स्वयंपूर्ण गावकरी, त्याचबरोबर गावकऱ्यांसाठी त्यांचा मालमत्ता धारक गावकरी असं करण्याचं हे या योजनेच्या आर्थिक पद उंचवणारी खऱ्या अर्थाने ही स्वामित्व योजना आहे. आणि त्याच्यामुळे ग्रामपंचायत ही स्वयंपूर्ण व्हावी. कारण ज्यावेळेस या योजनेच्या माध्यमाने बरेचदा आपण बघतो की माझी हद्द कुठली की त्या व्यक्तीला माहीत नसतं आणि त्याच्यामुळे त्या जागेवरती अतिक्रमण होतं किंवा काही ठिकाणी ग्रामपंचायतीचं कर ठेवलं जातं. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन खरं तर मोदीजींच्या माध्यमाने, मोदीजींच्या नेतृत्वामध्ये ऑफिसला यावं अशी आपल्या सर्वांना मी आमंत्रण देतो. सर, ते जेव्हा आपण मोजणी करतो या ह्याच्यामध्ये सगळ्यांना कसं झाडं गरजेचं आहे. या ड्रोनच्या सहाय्याने ही मोजणी होत असते आणि त्याचबरोबर आजूबाजूचे जे आपल्याला कागदपत्र, कायदेशीर कागदपत्र उपलब्ध आहेत त्याच्यामुळे आपल्याला